आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. केवळ 15 वर्षांचा कोवळं वय, हसतमुख चेहरा आणि शांत स्वभाव असलेला यशराज अनिल पाचंगे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बोरगाव येथे घडली आहे। ही घटना गुरुवारी दिनांक 25 जुलै दुपारी 2:30च्या सुमारास त्यांच्या कुंभारनगर येथील आत्याच्या घरी घडली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। यशराज हा येथील एका हायस्कूलमध्ये 8व्या इयत्तेत शिक्षण घेत होता। मागील काही दिवसांपासून तो शाळेत गेला नव्हता। त्याच कारणावरून त्याच्या पालकांनी त्याला रागावलं होतं। पालकांनी रागावल्यामुळे राग मनात धरून शाळेला जातो असं सांगून यशराज आपल्या आत्याच्या घरी गेला। तिथेच त्याने एकटं असताना गळफास लावून आयुष्य संपवण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला। घटनेची माहिती मिळताच घरच्यांनी त्याला तातडीने इचलकरंजी येथील IGM रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं। यशराजच्या पश्चात त्याचे आई वडील, 2 भाऊ, 2 बहिणी असा मोठा परिवार आहे। तो मनमिळाऊ, हळवा व अत्यंत शांत स्वभावाचा मुलगा होता। त्याच्या अकाली जाण्यामुळे शाळा, नातेवाईक आणि परिसरातील सर्वच लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। आई वडिलांचे डोळे अश्रूंनी भरले असून आमचा लाडका मुलगा असा अचानक जाईल याची कल्पनाही केली नव्हती असं म्हणत कुटुंबियांचा आक्रोश फुटला। या घटनेमुळे किशोरवयीन मुलांवरील मानसिक तणाव, संवादाचा अभाव आणि घरातील वातावरण यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा होण्याची गरज निर्माण झाली आहे। समाज, शाळा आणि पालक या तिघांनी एकत्र येऊन मुलांच्या मनातील भावना समजून घेण्याची आणि त्यांच्यासोबत सतत संवाद ठेवण्याची आज नितांत गरज आहे। या घटनेची नोंद इचलकरंजी येथील पोलीस ठाण्यात झाली असून सचिन पाचांगे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे। पोलीस अधिक तपास करीत आहेत। SB न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।